नमस्कार मित्रांनो, सुरुवातीलाच पावसाची मोठी बातमी आहे. आता बघा सर्वांच्या मोबाईलमध्ये आपल्याला असा मेसेज दिसत आहे, की पुढील 3 तासात धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यात अतिमुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. तर मित्रांनो, पुढील काही तासामध्ये या जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर असा मेसेज सर्वांच्या मोबाईलवर दिसत आहे. तर चला तर आपण वेळ न वाया घालवता जाणून घेऊया आजचा संपूर्ण हवामान अंदाज. मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. राज्यात पावसाने पुन्हा एकदा आपला रुद्रावतार धारण केला असून गेल्या 24 तासात अनेक जिल्ह्यांमध्ये संततधार पाऊस सुरू आहे. पुढील 24 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे आणि महत्त्वाचे मानले जात आहे. भारतीय हवामान विभागाने म्हणजेच आयएमडीने महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हाय अलर्ट जारी केला आहे. सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर येते विदर्भातून. हवामान खात्याने यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी केला आहे. यवतमाळमध्ये परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली. फक्त विदर्भच नाही तर कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर मोठा पाहायला मिळतोय. पुणे आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर दुसरीकडे ठाणे, रायगड, सातारा, धुळे व जळगाव या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला. सोबतच मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी व छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. जयपूर ते रायसेन दरम्यान तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि वादळी वाऱ्याच्या प्रणालीमुळे संपूर्ण महाराष्ट्रावर हे पावसाचे ढग घोंगावत आहे. परिस्थितीची पाहणी आणि जिल्हा प्रशासनाने आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व यंत्रणांना पुढील 24 तास अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश दिलेले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाऊस पावसाची शक्यता आहे. विशेषतः यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर आणि आसपासच्या भागात अतिवृष्टी होण्याचा धोका व्यक्त करण्यात आला असून या भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून स्थानिक प्रशासनाला आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात. याशिवाय पुणे, नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट भागांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून घाट परिसरात मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी अनावश्यक प्रवास टाळावा असे आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई शहरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असली तरी ठाणे आणि पालघरसह काही भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळू शकतो.